नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यात गोवंशीय जनावरांची तस्करी आणि कत्तल करणारे कुकर्मी अद्यापही आपले मनसुबे छुप्या पद्धतीने साधत आहेत। याबाबत पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत नेरळ दामत येथून 150 किलो गोवंशीय मांस जप्त करण्यात आलंय। यासोबतच 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। तसेच पोलिसांनी 2 गोवंशीय जनावरांची सुटका देखील केली आहे। नेरळ दामत येथे प्राणी संरक्षण कायद्याचं सर्रास उल्लंघन करून राजरोसपणे गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली। त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस सहाय्यक निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांच्या टीमनं दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास नेरळ दामत येथे धाड टाकली। नेरळ पोलिसांना घटनास्थळी 2 गोवंशीय जनावरं आणि कत्तल केलेल्या गोवंशीय जनावरांचं तब्बल 150 किलो मांस आढळून आलं। यासोबतच ओरिएंट कंपनीचा वजनकाटा, सुरा, लोखंडी खांडणी, चाकू असा मुद्देमाल सापडला। या कारवाईत दामत गावातील उसामा वसीम नजे वय वर्ष 14 व अब्दुल उर्फ समी वसीम नजे वय वर्ष 19 यांना अटक करण्यात आली आहे। आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। नेरळ पोलिसांच्या या कारवाईचं प्राणीप्रेमींसह नेरळ परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक केलं जातंय। याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे करतायत। वादळवारा लाईव्ह साठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।